तर अमेरिका इस्रायल इराण युद्धासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड. भारतातल्या शेतीमालाला या युद्धाचा मोठा फटका बसत चाललाय. पुण्याच्या जुन्नरमधल्या 1500 हेक्टरवरच्या द्राक्ष बागा सध्या मोठ्या संकटात सापडल्यात. आधीच वातावरणातले बदल आहेत, त्यामुळे द्राक्षाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली असताना इकडे युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर आता मोठं संकट कोसळलंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हतबल झालाय आणि थेट द्राक्ष बागेतून याचा आढावा घेतलाय. शेतकरी संतोष नेहरकर यांच्याबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे. युद्धाचा द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत असून मी द्राक्षाचं हब असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांचे द्राक्ष हे काढणीसाठी आलेले आहेत. मात्र इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कुठेतरी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावं लागत आहे. सध्या द्राक्ष हे निर्यात केले जात नाही, त्यामुळे परिणामी सध्या बाजारभाव पडलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळते. त्यामुळे याचा मोठा तोटा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या इराक, इराण, अमेरिका युद्ध चालू झालेलं आहे जवळजवळ. आणि द्राक्ष ह्या वर्षी मे मध्ये पाऊस झाल्यामुळे द्राक्षाचे सेटिंग कमी आहे आणि द्राक्ष जो काही थोडाफार माल होता तो हातातोंडाशी आलेला आहे. परंतु हे युद्ध वातावरण चालू झाल्यामुळं आता JNPT ला कंटेनर अडकलेले आहेत. व्यापारी युद्धाची परिस्थिती सांगून रेट निम्म्याने जवळजवळ कमी केलेले आहे. द्राक्ष सीझन हा कसा तरी खर्च निघेल अशी आमची अपेक्षा होती, परंतु आता तोंडाशी आलेला हा माल आहे, हा काय विकल याची गॅरंटी नाही. आणि भविष्यात ही द्राक्ष जर विकली गेली नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय, हा प्रश्न आमच्या पुढे मोठा उभा आहे. मागील वर्षी झालेला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातला परतीचा पाऊस आणि त्यानंतर आता सध्या सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती, या सर्व परिस्थितीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून द्राक्षाचे बाजारभाव गडगडल्याने कुठेतरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.